नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल मोरे आणि आपण पाहत आहात अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे या प्रशालेचा यूट्यूब चॅनल। या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 1ली ते इयत्ता 12वीपर्यंतच्या सर्व विषयांचे व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न केला जात आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आज की जो केमिस्ट्री हा विषय आहे 11th आणि 12thचा, त्याचा जो 25% सिलेबस जो कमी केला आहे त्याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये अगोदर 11वीचं पाहूया। यामध्ये डिलीटेड अँड नॉन इव्हॅल्युएटिव्ह पोर्शन फॉर इयर 2020 अँड 21। तर यामध्ये चॅप्टर नंबर 1 त्यामध्ये सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री आणि त्याचबरोबर राईट साईडला काय केलं आहे, डिलीटेड अँड नॉन इव्हॅल्युएटिव्ह पोर्शन दिलेला आहे। तर यामध्ये सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री यामध्ये बघा, इंट्रोडक्शन, नेचर ऑफ केमिस्ट्री, मॅटर, pure substances versus mixtures, states of matter, law of conservation of mass, law of definition proportion, law of multiple proportion and Dalton's atomic theory। तर हा पोर्शन त्यामधून वगळण्यात आलेला आहे। त्याचबरोबर सेकंड चॅप्टर जो आहे इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री, यामध्ये इंट्रोडक्शन, मॅथमॅटिकल ऑपरेशन अँड एरर ॲनालिसिस हा डिलीट केलेला आहे। त्याचबरोबर सायंटिफिक नोटेशन, सिग्निफिकंट फिगर्स, रूल्स ऑफ डिसाइडिंग सिग्निफिकंट फिगर्स, कॅल्क्युलेशन विथ सिग्निफिकंट फिगर्स। त्याचबरोबर जो 3 नंबरचा चॅप्टर आहे थर्ड, सम ॲनालिटिकल टेक्निक्स, तर ज्या टेक्निक्स आहेत TLC साठीच्या त्यामध्ये इंट्रोडक्शन आणि क्रोमॅटोग्राफी हा टॉपिक, हा पोर्शन त्यामध्ये वगळण्यात आला आहे। त्याचबरोबर 4 नंबरचा स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यामध्ये सब ॲटॉमिक पार्टिकल, वेव्ह पार्टिकल, ड्युएलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, तर त्यामधले काय प्रॉब्लेम्स कमी करण्यात आलेले आहेत। आणि 5 नंबरचा चॅप्टर जो आहे केमिकल बॉन्डिंग, त्यामध्ये इंट्रोडक्शन, कोसेल अँड लेविस अप्रोच टू केमिकल बॉन्डिंग, आयनिक बॉन्ड, आयनिक सॉलिड आणि त्यामध्ये लेटेस्ट एन्थाल्पी, कोव्हॅलेंट बॉन्ड, फॉर्मल चार्ज, त्यामध्ये एक्सेप्ट H2 मॉलिक्युल सोडून जे बाकीचे जे असतील ते डिलीट केलेले आहेत। नंतर 6 नंबरचा चॅप्टर रेडॉक्स रिएक्शन, त्यामध्ये रेडॉक्स रिएक्शनमध्ये इंट्रोडक्शन, क्लासिकल आयडियाज ऑफ रेडॉक्स रिएक्शन, आयन इलेक्ट्रॉन मेथड, हाफ रिएक्शन मेथड त्यामधून डिलीट केलेले आहे। मॉडर्न पिरियोडिक टेबल 7 नंबरचा चॅप्टर पहा, मॉडर्न पिरियोडिक टेबल, त्यामध्ये इंट्रोडक्शन, त्याचबरोबर पिरियोडिक ट्रेंड्स इन केमिकल रिॲक्टिव्हिटी, केमिकल रिॲक्टिव्हिटीमध्ये जे ट्रेंड्स असतात ते पण काय त्यामध्ये कमी करण्यात आले। त्याचबरोबर 8 नंबरचा चॅप्टर एलिमेंट ऑफ ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंड, जो ग्रुप आहे फर्स्ट अल्कली मेटल आणि सेकंड जो ग्रुप आहे अल्कलाइन अर्थ मेटल, त्यामधला बघा हायड्रोजन, बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स ऑफ एलिमेंट ऑफ ग्रुप फर्स्ट अँड सेकंड हा त्यामधून कमी करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर सोडियम कार्बोनेट अँड कॅल्शियम कार्बोनेट आणि हायड्रोजन पेरॉक्साईड H2O2 हा टॉपिक कमी करण्यात आलेला आहे। आणि चॅप्टर जो आहे एलिमेंट ऑफ ग्रुप 13, 14 अँड 15, तर यामध्ये इंट्रोडक्शन, ॲटॉम्स ऑफ कार्बन आणि केमिस्ट्री ऑफ नोटेबल कंपाऊंड ऑफ एलिमेंट ऑफ ग्रुप 13, 14 अँड 15 हा टॉपिक त्यामधून कमी करण्यात आलेला आहे। तर हे जे ग्रुप फर्स्ट अँड सेकंड, ग्रुप 13, 14, 15 हे पिरियोडिक टेबलमधलेच टॉपिक आहेत। तर त्यावरून जो 10 नंबरचं चॅप्टर आहे स्टेट्स ऑफ मॅटर, गॅसेस अँड लिक्विड स्टेट, यामध्ये इंट्रोडक्शन, लिक्विफिकेशन ऑफ गॅसेस अँड क्रिटिकल कॉन्स्टंट हा टॉपिक कमी करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर लिक्विड स्टेट, ज्या लिक्विड स्टेट आहेत त्यामधले पॉईंट जे आहेत वेपर प्रेशर, सरफेस टेन्शन, विस्कोसिटी ओनली, अंडरस्टँडिंग ऑफ कन्सेप्ट हा पण त्यामधून कमी करण्यात आले। त्याचबरोबर फॅक्टर अफेक्टिंग वेपर प्रेशर, ॲप्लिकेशन ऑफ सरफेस टेन्शन, तरी यामधील हे पॉईंट कमी करण्यात आलेले आहेत। पुढचा नेक्स्ट चॅप्टर आहे 11 नंबर ॲडसॉर्प्शन अँड कोलाइड्स, यामध्ये इंट्रोडक्शन, ॲडसॉर्प्शन, आयसोथर्म, होमोजिनियस कॅटलिस्ट, हेट्रोजिनियस कॅटलिस्ट, त्याचबरोबर इनहायबिटर्स, ॲडसॉर्प्शन थिअरी ऑफ हेट्रोजिनियस कॅटलिसिस, प्रिपरेशन ऑफ कोलाइड्स, प्युरिफिकेशन ऑफ कोलाइड सोल्युशन, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज, कोऑग्युलेशन, मेथड्स ऑफ कोऑग्युलेशन हा टॉपिक, हा पॉईंट यामधून कमी करण्यात आले। ॲडसॉर्प्शन आणि ॲब्सॉर्प्शन विद्यार्थी मित्रांनो या दोन्ही पण डिफरंट मेथड आहेत। ॲब्सॉर्प्शनमध्ये एखादा कंपाऊंड किंवा एखादा
पार्टिकल तो काय करतो, एखादा लिक्विड असेल तर तो ॲब्सॉर्ब करून घेतो, स्वतःकडे खेचून घेतो, म्हणजे त्यामध्ये तो फिल केला जातो, म्हणजे त्यामध्ये तो ॲब्सॉर्ब करून घेतो. आणि ॲब्सॉर्ब म्हणजे एखाद्या वस्तूवरती तो राहिला जातो. उदाहरणार्थ जर आपण जो कोळसा म्हणतो त्यावरती जर वॉटर ड्रॉप टाकला तर कोल काय करतो, कोळसा ॲब्सॉर्ब करून घेतो. जर आपण एखाद्या सॉलिड सरफेसवरती किंवा ग्लासवरती जर ऑइलचा ड्रॉप टाकला तर ते काय करतं, ॲब्सॉर्ब करत नाही. तर हे ॲडसॉर्ब आणि ॲब्सॉर्प्शन यामध्ये डिफरन्स आहे. नेक्स्ट चॅप्टर केमिकल इक्विलिब्रियम. हा पण एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर त्यामध्ये ॲप्लिकेशन ऑफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा टॉपिक कमी केलेला आहे. न्यूक्लिअर केमिस्ट्री अँड रेडिओ ॲक्टिव्हिटी. न्यूक्लिअर केमिस्ट्री अँड रेडिओ ॲक्टिव्हिटी हा पुढील वर्षासाठी खूप महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस तुम्ही BScला जाताल किंवा ज्यावेळेस तुम्हाला केमिस्ट्री सब्जेक्टचा स्टडी करायचा असेल त्यावेळेस यामध्ये हा जो केमिकल इक्विलिब्रियम, न्यूक्लिअर केमिस्ट्री अँड रेडिओ ॲक्टिव्हिटी हा महत्त्वाचा टॉपिक आहे. क्लासिफिकेशन ऑफ न्यूक्लिअर पोटेन्शियल, न्यूक्लिअर बाइंडिंग एनर्जी आणि मास डिफेक्ट हे टॉपिक त्यामधून कमी करण्यात आले. बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री यामध्ये इंट्रोडक्शन, थिओरिटिकल बेसिस ऑफ ऑर्गॅनिक रिॲक्शन. जी थिअरी आहे ऑर्गॅनिक रिॲक्शनची ती यामध्ये करण्यात आलेली आहे. तर यामध्ये 14 नंबरचं चॅप्टर बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री यामध्ये इंट्रोडक्शन, थिओरिटिकल बेसिस ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हे टॉपिक यामधून वगळण्यात आले. कारण का तर हा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे, त्यामधून त्यासाठी थोडेच पॉईंट यामधून कमी करण्यात आले. आणि 15 नंबरचा चॅप्टर हायड्रोकार्बन्स, इंडस्ट्रियल प्रिपरेशन ऑफ अल्केन, फ्री रॅडिकल मेकॅनिझम ऑफ हॅलोजिनेशन ऑफ अल्केन, त्याचबरोबर कंबशन, पायरोलिसिस, रिफॉर्मिंग, इंडस्ट्रियल सोर्स ऑफ अल्किन आणि स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन हे जे टॉपिक आहेत ते कमी केलेले आहेत. परंतु हा जो हायड्रोकार्बन्स चॅप्टर आहे त्यामधले जे टॉपिक वगळण्यात आलेले आहेत, कमी करण्यात आलेले आहेत, तुम्ही ते बुकमध्ये पाहू शकता, त्याचा अभ्यास करू शकता. नेक्स्ट चॅप्टर 16 नंबर केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जी केमिस्ट्री घडते, वेगवेगळ्या रिॲक्शन्स असतील त्या घडत असतात आणि त्या रिॲक्शन घडत असताना आपल्याला त्यामध्ये कोणकोणते इफेक्ट पाहायला भेटतात ते आपल्याला या केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफमध्ये डिस्कस करता येते. तर त्यामधले बघा कोणकोणते पॉईंट डिलीट केलेले आहेत, कमी करण्यात आलेले आहेत. इंट्रोडक्शन, ट्रॅडिशनल नॉलेज इन मेडिसिन, ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट ऑफ सम मेडिसिनल प्लांट. तर यामध्ये हे टॉपिक कमी करण्यात आलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो हे टॉपिक जे आहेत ते कमी करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर 12 केमिस्ट्रीचा जो पोर्शन आहे त्यामध्ये पण बघा सॉलिड स्टेट असेल, सोल्युशन्स आणि आयोनिक इक्विलिब्रिया, केमिकल थर्मोडायनामिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, केमिकल कायनेटिक्स, एलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18, ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट, कोऑर्डिनेशन कंपाऊंड, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, 11 नंबर अल्कोहोल, फिनॉल अँड इथर्स हे महत्त्वाचे टॉपिक यामध्ये आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये पण तुम्ही 1 by 1 बघू शकता. यामध्ये सोल्युशन महत्त्वाचे चॅप्टर आहे, त्याचबरोबर सॉलिड स्टेट पण महत्त्वाचे चॅप्टर आहे. केमिकल कायनेटिक्स हा तर खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे, त्यामध्ये आपल्याला रेट ऑफ रिॲक्शन कॅल्क्युलेट केले जातात. तर पाहूया त्यामध्ये सॉलिड स्टेटमध्ये पहा क्रिस्टलाइन सॉलिड हे सगळे आपण 12th स्टँडर्डचे पाहत आहोत. तर पहा क्रिस्टलाइन सॉलिड, अमॉर्फस सॉलिड, पॅकिंग ऑफ इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन FCC लॅटिस. आणि त्याचबरोबर टेबल डिलीट केलेला आहे, एज लेंथ अँड पार्टिकल पॅरामीटर्स इन क्युबिक सिस्टीम. पॉईंट नंबर 3 FCC HCP ओनली, त्यामधलं फक्त FCC आणि HCP ओनली हे डिलीट केलेलं आहे. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी ऑफ सॉलिड्स, त्याचबरोबर मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ सॉलिड हा टॉपिक हे पॉईंट त्यामधून डिलीट केलेला आहे. सेकंड नंबरचा जो आहे सोल्युशन त्यामध्ये डेमॉन्स्ट्रेशन ऑफ एक्सेप्शन टू हेनरीज लॉ, हॉन्टॉपर फॅक्टर, मॉडिफिकेशन ऑफ एक्सप्रेशन्स ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, हॉन्टॉप फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि काही प्रॉब्लेम त्यामध्ये डिलीट केलेले आहेत. आयोनिक इक्विलिब्रिया, इंट्रोडक्शन, ॲसिडिटी, बेसिसिटी अँड न्यूट्रलिटी ऑफ ॲक्युएस सोल्युशन, प्रॉपर्टीज ऑफ बफर्स अँड कॉमन आयन इफेक्ट अँड सोल्युबिलिटी हे टॉपिक यामधून कमी करण्यात आलेले आहेत. केमिकल थर्मोडायनामिक्स यामध्ये इंट्रोडक्शन, थर्मोडायनामिक इक्विलिब्रिया, की पॉईंट्स फॉर स्पॉन्टेनियस प्रोसेस, एंट्रोपी अँड स्पॉन्टेनिटी, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स,
gives energy and spontaneity and delta H or delta S. त्याचबरोबर टेम्परेचर ऑफ इक्विलिब्रियम गिब्स फंक्शन अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आणि काही प्रॉब्लेम यामधून वगळण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर नेक्स्ट जो चॅप्टर आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा पण महत्त्वाचा आहे. इंट्रोडक्शन, आयोनिक कंडक्शन, मेजरमेंट ऑफ कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन, सिग्निफिकन्स ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स, इलेक्ट्रोड्स, ड्राय सेल, लीड अक्युम्युलेटर, फ्यूल सेल्स. हा टॉपिक हे पॉईंट यामधून डिलीट केलेले आहेत, कमी करण्यात आलेले आहेत. आणि मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर इन दिस बुक केमिकल कायनेटिक्स. तर या केमिकल कायनेटिक्समध्ये ज्या वेगवेगळ्या रिॲक्शन आपण पाहतो, वेगवेगळ्या रिॲक्शन घडतात, त्या रिॲक्शनचा रेट कशावरती डिपेंड आहे हे आपण या टॉपिकमध्ये डिस्कस करत असतो. तर या केमिकल कायनेटिक्समध्ये इंट्रोडक्शन, कोलिजन थिअरी ऑफ बायोमॉलिक्युलर रिॲक्शन, टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ रिॲक्शन रेट, प्रॉब्लेम काही त्यामधून कमी करण्यात आले. विद्यार्थी मित्रांनो 7 नंबरचा चॅप्टर आहे एलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18. यामध्ये इंट्रोडक्शन, ॲटॉमिक अँड फिजिकल प्रॉपर्टी ऑफ ग्रुप 16 एलिमेंट, ॲटॉमिक अँड फिजिकल प्रॉपर्टी ऑफ ग्रुप 17 अँड 18 एलिमेंट, प्रॉपर्टी ऑफ हायड्रेट्स ऑफ ग्रुप 16 अँड 17, ऑक्सिजन अँड कंपाऊंड ऑफ ऑक्सिजन, फ्लो डायग्राम ऑफ मॅन्युफॅक्चर ऑफ सल्फ्युरिक ॲसिड, हायड्रोजन क्लोराईड, कंपाऊंड ऑफ झेनॉन. हे जे टॉपिक आहे ते कमी करण्यात आलेले आहे. आणि नंतरचा जो चॅप्टर आहे 8 नंबरचा ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट, जो डी ब्लॉक आहे हा डी ब्लॉकला इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात, ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात त्याला. त्यामध्ये जनरल इंट्रोडक्शन, नंतर ॲटॉमिक प्रॉपर्टी ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज, त्यामध्ये आयोनायझेशन, एन्थॅल्पी ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज, रिमेंबर कंपाऊंड ऑफ Mn अँड Cr, क्रोमियम, metallurgy, extraction of iron from hematite ore using blast furnace. नंतर IE ऑफ लॅन्थेनाइड्स आणि काय प्रॉब्लेम्स, इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट ऑफ लॅन्थेनाइड हा टॉपिक वगळण्यात डिलीट करण्यात आलेला आहे. 9 नंबरचा चॅप्टर आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड. हा महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. डेली ट्रान्झिशन यामध्ये पाहायला भेटतं, जे आपल्याला वेगवेगळे कलर पाहायला भेटतात सोल्युशनचे, तर ते आपल्याला या कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये पाहायला भेटतात. त्याच्या प्रॉपर्टी आणि त्याचं कारण काय आहे तो कलर चेंज करणं, ते या टॉपिकमध्ये या चॅप्टरमध्ये आपला पाहायला भेटतं. तर त्यामध्ये CFT, क्रिस्टल फील्ड थिअरी, त्याचबरोबर फॅक्टर अफेक्टिंग क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग पॅरामीटर, कलर ऑफ द ऑक्टाहायड्रल कॉम्प्लेक्सेस, टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्सेस यामधून वगळण्यात कमी करण्यात आलेलं आहे. 10 नंबरचा चॅप्टर जो आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, सॅनवाय रिॲक्शन, रिप्रेझेंटेशन ऑफ कॉन्फिगरेशन ऑफ मॉलिक्युल, लॅबोरेटरी टेस्ट ऑफ हॅलोअल्केन, युजेस अँड एन्व्हायरमेंटल इफेक्ट ऑफ सम पॉलिहायड्रोजन कंपाऊंड हे त्यामधून कमी करण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो यामधील जो टॉपिक आहे 11 नंबरचा अल्कोहोल फिनॉल अँड इथर्स, त्यामध्ये प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्काइल हॅलाइड बाय ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन, लॅबोरेटरी टेस्ट ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल, लिटमस टेस्ट, रिॲक्शन विथ बेस, हा जो पॉईंट हे टॉपिक यामध्ये वगळण्यात आलेले. तर विद्यार्थी मित्रांनो हा जो टॉपिक तुम्हाला समजला असेलच. हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. आणि या सिलेबस जो चेंज झालेला आहे तुम्हाला याची PDF फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तर ओके, हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू.